सकाळी सकाळी कुत्रे घेऊन फिरणारे जे लोक आहेत त्यांचा पुढचा जन्म निश्चित झालेला आहे, म्हणजे पुढच्या जन्मी ते कुत्रे होणार आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे बरं का. म्हणजे कुत्र्याच्या संगतीत राहिल्यानंतर पुढचा जन्म हा कुत्र्याचा मिळतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण हे बोलणं फारच चुकीचं वाटतं बरं का. आणि पुढच्या जन्माची भीती वाटायचं काही कारणही नाही. माणसाला भीती वाटावी या जन्माची, आणि या जन्मात जर त्रास होऊ नये, या जन्मात जर दुःख होऊ नये असं वाटत असेल, कुत्र्याला दोष देऊ नका, स्वतः सुधरा. कारण आपण कुत्र्यापेक्षाही खाली आलेले आहोत. आपला व्यवहार, आपलं चालणं, आपलं बोलणं, आपलं वागणं बदललेलं आहे बरं. कुत्र्याला दोष देऊ नका. तो तर त्याचं कर्तव्य चोख पार पाडत असतो. त्याला एक भाकरीचा तुकडा टाकला की रात्र आणि दिवस त्या माणसाच्या शेताची, घराची राखण करत असतो इमानदारीनं. मला सांगा, त्याच्यापेक्षा इमानदार दुसरा कोण असू शकतो? म्हणून त्याला दोष देऊ नका त्या कुत्र्याला, स्वतः बदला, नाही का? पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, लोक म्हणतात त्या कुत्र्याच्या संगतीत राहिल्यानंतर पुढचा जन्म कुत्र्याचा मिळतो. हेही फारच चुकीचं आहे बरं का. जर आपल्याला कुत्र्याच्या संगतीत राहिल्यानंतर पुढचा जन्म कुत्र्याचा मिळेल याची भीती वाटत असेल, कुत्र्याला दोष देऊ नका. कुत्र्यापेक्षाही नीच झालेली जी माणसं आहे त्या माणसाची संगती सोडा बरं का, संगती सोडा. रामकृष्ण.